अविनाश, तू माझं बोलणं कधी ऐकशील? शेवटी मी तुझी पत्नी आहे. काव्याने रागाने अविनाशला म्हटले. पण अविनाश काहीही न बोलता घराबाहेर निघून गेला. आणि हे आता रोजचं होऊन बसलं होतं. आजही काव्या सकाळी लवकर उठली आणि नाश्ता तयार केला. अविनाशला रव्याचा शिरा खूप आवडतो, म्हणून तिने शिरा बनवून सगळ्यांना वाढला. तिचे सासरे रमेशजी सुलोचनाजींना म्हणाले, हे काय उगाच उधळपट्टी सुरू केली आहे? सकाळी सकाळी देशी तुपाचा शिरा? सुलोचनाजींनी लगेच काव्याला झापलं. काय ग, हे देशी तूप तुझ्या माहेरून आलं आहे का? आई, त्यांना शिरा खूप आवडतो म्हणून थोडा केला. काव्या एवढंच म्हणाली आणि अविनाशकडे पाहू लागली की कदाचित तो काही बोलेल, पण तो शांतच होता. सुलोचनाजी म्हणाल्या, मला माहीत आहे, माझ्या मुलाचं नाव घेऊन स्वतःच खायचं मन असेल. अविनाश शांतपणे नाश्ता करत राहिला, पण काव्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याहून वाईट तेव्हा वाटलं जेव्हा अविनाश शिऱ्याला हातही न लावता ऑफिसला निघून गेला. काव्या घरातील कामं आटोपण्यात गुंतली. सुलोचनाजी बाहेर खोलीत बसून बरडत होत्या. कामं आटोपल्यावर काव्या आपल्या खोलीत जाऊन हमसाहमशी रडू लागली. तिच्या वडिलांनी तिला किती लाडात वाढवलं होतं, तिला अजूनही आठवत होतं. एकदा तिने घरी गाजर हलवा करायला सांगितला होता, पण आईने रव्याचा शिरा केला. जेव्हा वडिलांना हे कळालं, तेव्हा ते तातडीने बाजारातून भरपूर गाजर घेऊन आले आणि पुढचे काही दिवस घरी फक्त गाजर हलवाच बनत राहिला. आज मात्र तिला रव्याच्या शिऱ्यासाठी इतक्या तक्रारी ऐकाव्या लागत होत्या. पण तिला सासू सासऱ्यांचा राग नव्हता, तर अविनाशचा होता, जो काहीच बोलू शकला नाही. सासूकडे तक्रार केली तेव्हा अविनाश फक्त एवढंच म्हणाला, या घरात फक्त आईच्या आवडीचं जेवण बनतं, पुढच्या वेळेस माझ्या आवडीसाठी काही बनवू नकोस. त्या दिवसापासून काव्याने अविनाशशी बोलणंही सोडलं. शेवटी तिचा गुन्हा तरी काय, एवढाच ना की तिने त्याच्यावर मनापासून प्रेम केलं. असेच काही दिवस निघून गेले. एके दिवशी काव्याने सुलोचनाजींना विचारलं, आई, मी काही दिवस माहेरी जाऊ का? पप्पांची तब्येत ठीक नाही, आईचा फोन आला होता. सुलोचनाजी म्हणाल्या, तू गेलीस तर घराचे काय? आम्ही काय उपाशी बसायचे का? मला चक्कर येतात, मी जेवण बनवू शकत नाही. जायचंच असेल तर फक्त एका दिवसासाठी जा. काव्याने मन मारून फक्त एका दिवसासाठी माहेरी जायचं ठरवलं. ती घरी पोहोचली तेव्हा तिला धक्का बसला. आई बाबा कुठे आहेत? तिने वहिनीला विचारलं. संगीता वहिनी म्हणाल्या, त्यांना घरी राहायला आवडत नाही, तीर्थयात्रेला गेले आहेत, कधी येतील माहीत नाही. पण तू किती दिवसासाठी आली आहेस? कारण मलाही माहेरी जायचं आहे. हे ऐकून काव्या चकित झाली. ही तीच वहिनी का जी तिला आधी खूप आपुलकी दाखवत होती? मग तिला आठवलं, भाऊनी जेव्हा घराच्या कागदपत्रांवर सही घेतली होती तेव्हा तिने आपला हिस्सा सोडला होता. कदाचित त्याच सहीसाठी तिच्यावर प्रेम केलं जात होतं. काव्या उठली आणि म्हणाली, वहिनी, मला एक महत्त्वाचं काम आठवले, मी नंतर येईन. ती घरातून बाहेर पडली आणि तिने ऐकलं, मागे दरवाजा बंद होण्याचा आवाज आला. तिला कळून चुकलं की तिच्या जाण्याने वहिनीला काही फरक पडला नाही. ती जड पावलांनी पुढे चालत मंदिरात पोहोचली. कारण संध्याकाळी जर ती सासरी परतली नाही तर सुलोचनाजी पुन्हा प्रश्न विचारतील. मंदिरात जाऊन तिने देवदर्शन घेतलं, पण काही मागितलं नाही, काही बोलली नाही. फक्त देवाच्या चरणी मस्तक टेकवलं आणि मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन बसली. तेव्हाच समोरच्या झाडाखाली काव्याला तिचे आईवडील बसलेले दिसले. ती धावतच त्यांच्याजवळ पोहोचली. काव्याला पाहून तिची आई रडू लागली. बाळा, तू इथे कशी? वडिलांनी विचारले. ते सोडा, आधी हे सांगा, तुम्ही इथे कसे? तुम्ही तर तीर्थयात्रेला गेले होता ना? काव्याच्या संयमाचा बांध तुटला. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. बाळा, तुझ्या वहिनीने तुझ्याशी खोटं बोललं. तुझ्या भावाने व्यवसायात पैसे गुंतवण्यासाठी घर आपल्या नावावर करून घेतले आणि ते गहाण ठेवून बँकेतून कर्ज काढलं. त्यानंतर आम्ही त्याला ओझं वाटू लागलो, म्हणून त्याने आम्हाला घराबाहेर काढून दिलं. पप्पा, आता काय होणार? बाळा, तिथे कुणालाही हे सांगू नकोस. आपल्या आईवडिलांना या परिस्थितीत पाहून काव्याला त्यांना सोबत नेऊन जायचं होतं. पण जिथे तिच्या स्वतःच्याच अस्तित्वाची किंमत नव्हती, तिथे तिच्या आईवडिलांना कोणत्या सन्मानाने न्यायचं? जळ मनाने ती सासरी परत निघाली. आज प्रथमच तिला मुलगी म्हणून जन्माला आल्याचं दुःख झालं. काश ती आपल्या आईवडिलांसाठी काही करू शकली असती. घरी परतल्यावर तिने कसंबसं घरकाम उरकून घेतले आणि आपल्या खोलीत जाऊन शांत बसली. तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. अविनाश ऑफिसच्या कामात व्यस्त होता. जेव्हा तो झोपायला आला तेव्हा विचारलं, काय झालं? आज पुन्हा आईच्या बोलण्याने वाईट वाटलं का? काव्या स्वतःला रोखू शकली नाही. ती हमसाहमशी रडू लागली आणि तिने संपूर्ण घटना अविनाशला सांगितली. आपण आईवडिलांना इथे आणू शकतो का? या वयात ते कुठे जातील? अविनाश काहीही उत्तर न देता फक्त कुशीवर वळून झोपला. हे पाहून काव्या संतापली. आजपासून मीही तुझ्या आईवडिलांची सेवा करणार नाही, बघते कोण करतो. रडता रडता ती झोपून गेली. 2-3 दिवस उलटून गेले, पण तिच्या मनातील चिंता वाढतच होती.
एके दिवशी भाजी घेण्याच्या बहाण्याने ती पुन्हा त्या मंदिरात पोहोचली, पण तिथे तिचे आईवडील नव्हते. पंडितजी, इथे एका झाडाखाली माझे आईवडील बसत असत. काही दिवसांपासून ते दिसत नाहीत. काही माहिती आहे का? पंडितजींनी विचारलं. तुमचं नाव काव्य आहे का? हो, पण तुम्हाला कसं माहीत? तुझ्या आईवडिलांनी हा पत्ता दिला होता. त्यांनी सांगितलं आता ते इथे राहतात. काव्याने तो पत्ता पाहिला. ते मंदिराच्या थोड्या अंतरावर होतं. ती पटकन मंदिराबाहेर आली आणि रिक्षा पकडून त्या पत्त्यावर पोहोचली. दरवाजा ठोठावल्यावर एक मुलगी बाहेर आली. हा पत्ता मला पंडितजींनी दिला. इथे माझे आईवडील राहतात का? ती मुलगी आनंदाने म्हणाली. तुम्ही काव्या दिदी आहात का? आत या. काव्याला काहीच कळेना. ती आत गेली आणि तिने पाहिलं. तिचे आईवडील सोफ्यावर बसले होते. त्यांना पाहून ती रडू लागली. बाळा, आता का रडतेस? तुझ्यामुळेच आम्हाला हे नवीन घर मिळालं आहे. काव्य आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली. आई, पण तुम्ही इथे कसे? आणि ही मुलगी कोण आहे? आई म्हणाली. बाळा, तुला आठवतंय का? तुझ्या लग्नानंतर तुझ्या सासूंनी 40 लाखांची मागणी केली होती. त्यांनी कोणताही व्यवसाय सुरू केला नव्हता. तुझ्या पप्पांनी त्यांना नकारही दिला होता, पण ते ऐकायलाच तयार नव्हते. त्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी डीलरला भेटून 2 दिवसात हे घर विकत घेतलं. त्यातले 4 लाख रुपये उरले. त्यातून त्यांनी या मुलीला नोकरीला लावली, जी आमची सेवा करेल. आई, पण पप्पांनी मला काहीच सांगितलं नाही. काव्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रडतच ते तिथून निघाली आणि आपल्या घरी पोहोचली. तिच्या मनात एकच विचार घोळत होता. अविनाशने माझ्यासाठी आवाज उठवला नाही, पण माझ्या आईवडिलांसाठी त्याने एवढं मोठं पाऊल उचललं, जे एखादा सख्खा मुलगाही कदाचित केलं नसतं. ती थेट अविनाशकडे गेली आणि म्हणाली, तुम्ही हे का केलं? जर आईंना कळालं तर काय होईल? अविनाशचे उत्तर ऐकून काव्य रडू लागली. जसे तुझ्यासाठी तुझे आईवडील महत्त्वाचे आहेत, तसेच माझ्यासाठीही ते माझे आईवडील आहेत. मी पैसे घेतानाच ठरवलं होतं की योग्य वेळ येताच व्याजासह सर्व पैसे परत करेन. पण व्यवसाय सुरू होऊ शकला नाही म्हणून मी हे पैसे जपून ठेवले. जर मी तुझे आईवडील आपल्या घरी आणले असते तर त्यांचा स्वाभिमान दररोज तुटला असता. मुलीच्या घरी त्यांना राहणं कठीण झालं असतं. त्यांचा अपमान होऊ नये म्हणूनच मी हे केलं. अविनाश, मला माफ कर. आजपर्यंत मी तुम्हाला चुकीचं समजत होते. तेवढ्यात मागून सुलोचनाजींचा आवाज आला. बाळा, तो पैसा आम्ही उधार घेतला नव्हता. ती तुझ्या वडिलांची ठेव होती. मी आणि अविनाशने आधीच ठरवलं होतं की योग्य वेळी हा पैसा त्यांच्या उपयोगी आणायचा. काव्याला सगळं समजलं होतं. ती धावतच अविनाशच्या गळ्यात पडली. सासू सुनेमधला कटुतेचा प्रवास आज संपला होता. सुलोचनाजींनी पुढे येऊन काव्याचा हात हातात घेतला. बाळा, मला माफ कर. मी तुला नेहमी चुकीचं समजलं, पण तू तरीही माझी सेवा करत राहिलीस. आजपासून मी तुला मुलीसारखी वागवेन. काव्या पुन्हा एकदा रडू लागली, पण हे अश्रू दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. मोरल: परिस्थिती कशीही असो, प्रेम आणि समजूतदारपणाने प्रत्येक अडचण सोडवता येते. कधीकधी आपल्याला समोरच्याचा खरा हेतू उशिरा कळतो, पण सत्याचा विजय हमखास होतो. आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी कळेल. धन्यवाद.